नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण टीईटी चा पेपर म्हणजे भाग 1 चा पेपरचा आज आपण अभ्यास बघणार आहोत। चला बघूया। यामध्ये आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, त्यालाच बालविकास व शिक्षणशास्त्र असेही म्हणतात। तर यामध्ये चला आपण वेळ न घालवता पाहूया। प्रश्न पहिला आहे, शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, गुण मिळवणे, सर्वांगीण विकास करणे, परीक्षा पास होणे, शिस्त लावणे। तर यामध्ये पर्याय क्रमांक आहे बी, सर्वांगीण विकास करणे। प्रश्न दुसरा बघूया, शिकण्याची प्रक्रिया कोणती आहे? निष्क्रिय, सक्रिय, एकतर्फी, केवळ पाठांतर। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सक्रिय। प्रश्न तिसरा, बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय? शिक्षक केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांच्या आवडी गरजा लक्षात घेऊन शिक्षण, परीक्षा केंद्रित शिक्षण, विषय केंद्रित शिक्षण। तर यामध्ये पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांच्या आवडी गरजा लक्षात घेऊन शिक्षण म्हणजेच बाल केंद्रित शिक्षण होय। प्रश्न चौथा बघूया, बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता यामध्ये पहा, पाठांतर, समस्या सोडविण्याची क्षमता, परीक्षा पास होण्याची कला, बोलण्याची शैली। तर मित्रहो, या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हणजे पर्याय क्रमांक बी, समस्या सोडविण्याची क्षमता। प्रश्न 5वा बघूया, बालक शिकताना मुख्य भूमिका कोणाची असते? यामध्ये पर्याय क्रमांक 1 पालक, बी शिक्षक, सी बालक स्वतःची, डी पाठ्यपुस्तकांची। तर बघा, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे सी, बालक स्वतःची, कारण आपण बघतो की बालक स्वतः शिकू शकते। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 6वा, शिक्षण प्रक्रियेत फीडबॅक का आवश्यक आहे? शिक्षकाला प्रशंसा मिळते म्हणून का विद्यार्थ्याची प्रगती कळते, परीक्षा सोपी होते, गुण जास्त मिळतात? तर यामध्ये बरोबर पर्याय क्रमांक आहे बी, विद्यार्थ्यांची प्रगती कळते। प्रश्न 7वा, शिकणे हे आजीवन चालणारे आहे हे कोणी सांगितले? शिकणे हे आजीवन चालणारे आहे हे कोणी सांगितले आहे? पियाजे, जॉन ड्यूई, ब्रुनर का स्किनर? तर उत्तर आहे जॉन ड्यूई। बघा, जॉन ड्यूई यांनी शिकणे हे आजीवन चालणारे आहे असं सांगितलेले आहे। प्रश्न 8वा पाहूया, मुलांच्या वर्तनात बदल घडवणे म्हणजे शिक्षा देणे, शिकवणे, शिक्षण, परीक्षा। तर याचा पर्याय क्रमांक बरोबर आहे सी, शिक्षण। शिक्षणाचा पाया कोणता घटक आहे? तर बघा, या ठिकाणी शिस्त, प्रेरणा, परीक्षा का पाठ्यपुस्तक? शिक्षणाचा पाया कोणता घटक आहे? तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे प्रेरणा। प्रश्न 10वा बघूया, शिक्षकाने वर्गात कसे वागावे? कठोरपणे, भीती दाखवून, सहकार्याने व समजुतीने का दुर्लक्ष करून? तर यामध्ये पर्याय क्रमांक सी, सहकार्याने व समजुतीने। तर मित्रहो, पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील पाठात, तोपर्यंत धन्यवाद।